पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर कलासागर हॉटेलमध्ये चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्याच अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी अनेक मुद्दे आम्ही अधिवेशनामध्ये मांडले असून पुढील काळात सुद्धा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले। काळा खडक वाकड येथील ज्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली त्यांचीच माहिती घेऊन त्यांना आम्ही नक्कीच मदत करणार आहोत व गोमांस किंवा गो विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिक्षा केली जाईल असेही त्यांनी यावेळी दैनिक राज्य लोकतंत्राला सांगितले। स्पष्ट आणि महत्त्वाची भूमिका हीच आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्यायकारक हा प्रारूप विकास आराखडा त्याच्यामध्ये HCMTR जे गेली 25-30 वर्षामध्ये डेव्हलप न होता पुन्हा दाखवलंय, तर तिथं मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली की विकास हा पाहिजे। तर HCMTR बाबत जे काही आहे तो मागेही तसा एक प्रस्ताव दिला होता की काही ठिकाणी एलिव्हेटेड करून काही ठिकाणी आहे त्या रस्त्यावर म्हणजे जो स्पाईन रोड आहे त्या स्पाईन रोड आपण शिफ्ट करू शकतो आणि जे काही हजारो नागरिक बेघर होणार आहेत ते वाचू शकतो आणि काही काही ठिकाणी जो अन्यायकारक आहे तर तो रद्दच व्हावा अशी माझी भूमिका आहे। एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की SRA जे प्रकल्प आहेत त्याचा TDR दिला जातो, त्याच्यामध्ये सुधारणा केली जावी, त्यासाठी कायदा आणला। नेमकं कोणत्या प्रकरणामध्ये तुम्हाला हे संगती दिसली नाही, त्या संदर्भात चौकशीची मागणी देखील करताय? नाही, जे काही विधेयक आता झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेचं विधेयक जे काही तिथे विधिमंडळात आलं होतं आणि ते मर्यादित मुंबई पुरतं होतं, तर आम्ही मागणी केली की ज्या प्रकारे इतिहासाची नोंदमध्ये आहे की काही मुंबईमध्ये अनधिकृतपणे किंवा गैरव्यवहार हे TDRच्या बाबत घडलेले आहेत, अशा प्रकारचे येणाऱ्या पुढच्या महापालिकेमध्ये म्हणजे अ वर्ग असेल ब वर्ग दर्जाच्या महापालिका महाराष्ट्रातल्या ज्या आहेत अशा ठिकाणी तिथेही गैरव्यवहार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठीचा हा प्रश्न उपस्थित केला। गुन्हेगारी संदर्भात तुम्ही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता। काल रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडली। एका बांधकाम व्यवसायाच्या घरात घुसून त्याच्या हातपाय बांधून त्याला लुटल्या गेलं, बंदुकीचा धाका लुटला गेला। निगडीमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली। शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित आहे अजूनही असं वाटतंय तुम्हाला? 100% अबाधित आहे। जर आपण पाहिलं तर गुन्हेगारीचा रेशो 2014 ते 19 किंवा आता जे आमचं माहितीचं सरकार आलंय आणि माननीय मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांचं बारीक सारीक लक्ष या प्रत्येक गोष्टींवर असतं आणि म्हणून तर असंघटित गुन्हेगारीचा कायदा आम्ही आणलेला आहे आणि ह्या छोट्या छोट्या गुन्हेगारांमधूनच हे मोठे गुन्हेगार निर्माण न होण्यासाठी हा असंघटित गुन्हेगारी कायदा आणलाय। त्याच्यामध्ये आम्ही अंमली पदार्थांचं वाहतूक करणारा असेल किंवा भेसळ करणारा असेल किंवा कोयता गँग असेल, छोटे मोठे जे कुणाला धमकावून असे गुन्हेगारी करत असतील, सायबरच्या माध्यमातून सातत्याने एकच गुन्हेगार एकच व्यक्ती तो जर गुन्हा करत असेल तर त्यांनाही आम्ही असंघटित गुन्हेगारीमध्ये आणून त्यांना मोकोका लावावा आणि गुन्हेगारी कमी व्हावी याचाच हा प्रयत्न असणार। आजची घटना अतिशय गंभीर असते, मागणी केली हा विषय वेगळा, पण जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शहरामध्ये ऐरणीवर आलाय। रात्री 9 वाजताच्या सुमारास जर अशा पद्धतीने जर चोर घुसत असतील, 150 पोलीस तिकडे होते आणि ते त्यांना पकडू शकले नाही, अतिशय गंभीर घटना आहे। तर या सगळ्या संदर्भात तुम्ही माहिती घेऊन पोलिसांना काही सूचना देणार आहात? 100% याच्याबाबत सकाळीच माझं माननीय ॲडिशनल कमिशनर यांच्याशी बोलणं झालं आणि संबंधित सगळी माहिती आल्यानंतर प्रसारमाध्यमाच्या समोर मी मांडेल आणि माननीय आयुक्त पण मांडतील। पावनागोळा इंद्रायणीचा एक प्रश्न आहे। पावना अनेक वेळेस समोर येतोय, मात्र कंपनीतून थेट पाणी पावना नदीत सोडलं जातं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीयेत। काही राजकीय पाठबळ आहे असं वाटतंय का? नाही, असं काहीच नाहीये। तुम्ही जर पाहिलं, मगाशीच मी सांगितलं की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने आता माझ्याकडे ती माहिती पण माझ्या ऑफिसला आलेली आहे, मी आज आणली नाही, ती माहिती पण देतो की कुणाकुणावर कारवाई केली आहे। मग त्याच्यामध्ये कंपन्या आहेत, गृहरचना संस्था आहेत,
काही ठिकाणी छोटे मोठे उद्योग आहेत त्यांच्यावर पण केलेली आहे. त्याच्यामुळे असं कुणालाही पाठीशी घालण्याचं काम आम्ही लोक करत नाही. काळा खडक वाकडी या ठिकाणी जी महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे त्यामध्ये 80 घरावरती कारवाई झालेली आहे आणि त्यातून 40 घरं उघड्यावरती येतात आज कुटुंब. तर त्याबद्दल काय सांगतात? निश्चितच याच्याबाबत मी माहिती घेईल, कारण मी तिकडे विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतानाची ही कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात काल माझ्याकडे नागरिक पण तिथे आले होते. त्यांनाही मी शब्द दिलेला आहे की कुणालाही आम्ही बेघर करणार नाहीये आणि ज्या पद्धतीने रोड वाइंडिंग मध्ये जर कुणाचं घर जात असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था हे PMYच्या माध्यमातून किंवा झोपडपट्टी SRAच्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही आमचे नागरिक बेघर होत असतील तर त्यांना निश्चित आम्ही घर देऊ. मोठ्या टोळ्यांकडून बाल गुन्हेगारांचा वापर करून त्यांच्याकडून गुन्हे घडून घेतले जात आहे आणि कायद्याचा जो वापर आहे तो चुकीचा वापर केला जातो बाल गुन्हेगारांना. याच्यासाठी बाल गुन्हेगारांची जी संज्ञा आहे आणि ते जे काही वय आहे ते कमी करण्याची मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केलेली आहे. जे 18वरनं 16 आणि 16वरनं ते खरं तर ऍक्च्युली आणखीन कमी झालं पाहिजे की त्यांच्या माध्यमातून ही बाल गुन्हेगारी घडती आणि असंघटित गुन्हेगारींचा जो नवीन आम्ही कायदा करतोय त्या कायद्यामध्ये पण आम्ही ती मागणी केलेली आहे. शेवटचा एक प्रश्न, खाटीक समाजाकडून जो संप पुकारण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर एवढी त्यांची उपासमारीची वेळ आली. त्यांची जे शेतकऱ्यांचा ते भाकड जनावर आहे ते विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे, परंतु ते खाटीक समाजाने ते संप पुकारल्यामुळे ते जनावर विकली जात नाही आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली नाही. याच्याबद्दल माहिती घेऊन सांगतो. सर, आपण जे अधिवेशनात मुद्दा मांडलेला आहे गोमांस विक्री आणि याच्या संदर्भामध्ये, तर गोरक्षक जे काही बंधू आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मागणी करून गाड्या सोडल्या जातात. नाही, अशा प्रकारची माहिती तरी आली नाहीये. पण आज महाराष्ट्र शासनाने आज गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे आणि निश्चितच पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्या धर्मा जातीमध्ये नव्हे तर भारतीय संस्कृतीमध्ये गाईला गोमाता म्हटले जाईल आणि तिचे नैसर्गिक आणि वैज्ञानिक खूप फायदे आहेत आणि म्हणजे नैसर्गिक आणि वैज्ञानिक फायदे असल्यामुळे तिला गोमातेचा दर्जा मिळालेला आहे, राजमातेचा दर्जा मिळाला आणि अशा ठिकाणी जर काही गैरव्यवहार होत असतील तर त्यांच्यावर पण कारवाई निश्चित होईल. धन्यवाद. थँक्यू.